हे आपलं मनोगत व्यक्त करतायत. संगराज भाऊंना फुल प्लेज बोलायला परवानगी. नो टाइम लिमिट. ज्यांचं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये गाजत असतं असे निरंजन टकले येणार होते, पण ते न आल्यामुळे तुम्हाला दुधाची तहान पाण्यावरती भागवावी लागत आहे. आणि ते निरंजन टकले जर आले असते तर आम्ही त्यांच्यासमोर आपल्या सगळ्यांच्या वतीनं असं म्हणणार होतो. ते नसताना मी किती बोलायचं, कारण की तुकोबांचे असे शब्द आहेत की अभ्यासोनी प्रकटावे नाहीतर झाकोनी असावे. त्यामुळं त्यांचा अभ्यास फार वेगळा आहे आणि ज्या रीतीने ते बोलतात अनेक इतरही जण बोलतात. आणि मला एका शायरचे शब्द आठवतात आणि तेच आपण पण करत असतो सगळे बाबासाहेबांच्या चळवळीतली माणसं, आणि खास करून आजचा ज्यांचा मी सेवापुरती म्हणणार नाही, मी कृतज्ञतेचा सोहळा म्हणणार आहे. इट्स अ सेरेमनी ऑफ ग्रॅटिट्यूड, की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अगदी तुम्हाला ज्यांनी 5वी पासून गणित शिकवलं अशा आचार्य गवांदेंनी पण सुद्धा तुमच्याबद्दल याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे. आणि त्यांच्यापासून तर अगदी तरुण लोकांच्यापर्यंत उत्कर्षताई बोलल्या, सीतारामजी राऊत बोलले. या सगळ्यांच्या मनामध्ये जी कृतज्ञतेची भावना आहे, वी आर ग्रेटफुल टू यू फॉर एव्हरीथिंग व्हॉट यू हॅव डन. आणि जो तुमचा प्रवास आहे फार प्रदीर्घ प्रवास आहे, आणि खास करून तुमच्या 2 मुलाखती म्हणजे 2 भागातल्या आदरणीय मिलिंद कसबेंनी घेतलेल्या आहेत. पण एक मुलाखत आदरणीय राजा कांदळगावकरांनी घेतली की ती मी बऱ्याच वेळा ऐकत होतो परिपूर्ण, आणि तिच्यामध्ये ते व्यक्त झालेले आहेत. जे मी सांगत होतो की ते जो असा निस्पृहपणा आहे जे आजचे आपले व्याख्याते येणार होते त्यांच्यात असेल किंवा आदरणीय के.जी. भालेराव सरांच्यामध्ये असेल, ते आमच्या सगळ्यांचं सांगणं असं असतं की जुल्म के साये में लब खोलेगा कौन, हम भी खामोश रहे तो फिर बोलेगा कौन. त्यामुळं आपण तर बोलावंच लागणार आहे. बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत त्यांना बोलणं क्रमप्राप्त आहे. आणि तुमच्या त्या मुलाखतीमध्ये सुरुवातीलाच तुम्ही असं सांगितलं राजाभाऊंना की काही लोक असं करतात की ते त्यांचा सत्कार घडवून आणतात, आणि काही लोकांचा सत्कार जो आज आहे तसा उत्स्फूर्तपणे लोक घडवून आणतात. असा तुमचा हा उत्स्फूर्त सत्कार आहे. आणि त्या घडवून आणणाऱ्या लोकांचा सत्कार कसा असतो याच्यावरून मला एक अशी आठवण झाली की नेत्याचा जंगी सत्कार होतो, मोठा सोहळा, सगळ्या शहरामध्ये मोठी मिरवणूक निघते आणि मिरवणुकीच्या दोन्ही बाजूला JCB उभे, त्याच्यातून फुलांचा वर्षाव चाललेला आहे. आणि सगळी मिरवणूक पूर्ण झाल्यावरती शहराच्या मध्य रस्त्यावरून डॉक्टर साहेब, शेवट सगळा झाल्यावरती PA हळूच म्हणतो त्या साहेबाला, त्या पुढाऱ्याला की साहेब किती जंगी सत्कार झाला, किती तुमच्यावरती बघा 68 JCB मधून तुमच्यावरती फुलांची उधळण केलेली आहे. 68 त्या पुढाऱ्याचा काय चेहरा खुललेलाच नसतो, तो असा निराशच असतो. तो म्हणतो अरे 68 काय घेऊन बसलास, मी तर 100 JCBचे पैसे दिले होते. असे सत्कार सगळीकडे चालू असतात, आपण बघत असतो इकडे तिकडे. पण जो आदरणीय के.जे. भालेराव सरांचा सत्कार आहे, आपण सगळे त्यांना KG म्हणतो, तो सत्कार म्हणून आगळा वेगळा असा आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटतं की बाबा आम्हाला त्यांचा सत्कार केलाच पाहिजे. आमच्या मनामध्ये जी एक कृतज्ञतेची भावना आहे ती आम्ही व्यक्त केलीच पाहिजे, आणि ती आज या ठिकाणी व्यक्त होते. आदरणीय बाळासाहेब होते, डॉक्टर सुधीर तांबे होते, हिरालाल पगडाल असतील, आपण सगळे असाल, त्यांच्याबद्दल आपण भरभरून बोललेला आहात. अनेक गोष्टींचा खरं म्हटलंच तर मी उल्लेख करू शकतो. एक खास गोष्ट
की ते त्यांचं जे एक आयुष्य त्यांचं जे सांगतात अगदी त्यांच्या म्हणजे त्या चन्नापुरीपासून, आणि तुम्ही फार समर्पक असं टायटल दिलेलं आहे. प्रत्येक लेखाचं टायटल फार आगळं वेगळं आहे, प्रत्येकाने दिलेलं आहे. परंतु हिरालाल पगडाल सरांनी टायटल दिलं त्यांच्या लेखाला, जे छापलेलं आहे याच्यामध्ये, की चन्नापुरीचा चंदन. असं हे चन्नापुरीचं चंदन आहे की त्याचा सुवास मग चन्नापुरी असेल, मग कोतुळ असेल, मग हे संगमनेर असेल किंवा घुलेवाडी असेल, सगळ्या नगर जिल्ह्यामध्ये त्याचा तो जो दरवळ आहे, त्याचा जो परिमल आहे, तो आपण सगळे अगदी म्हणजे आपण त्याच्यामध्ये असं त्या दॅट इज एनगल्फ्ड अस, म्हणजे त्यांनी आपण सगळे असे भारावून गेलेलो आहोत. एक खास गोष्ट की त्यांच्या त्या मुलाखतीमध्ये मी ऐकली की ते शाळेमध्ये असताना अशक्त होते फिजिकली, तरीसुद्धा सगळ्या खेळांमध्ये त्यांना जायचंच असायचं. एक त्यांच्या केरलाईट शिक्षिका होत्या आणि त्यांच्याशी म्हणजे मुलं हसायची त्यांच्याबरोबरची सगळी त्यांचे विद्यार्थी, तरीसुद्धा ते तिच्याशी अगदी इंग्लिशमध्ये पण बोलायचा प्रयत्न असायचा आणि धडाधड बोलत राहायचे ते, कम व्हॉट मे. पण त्यांनी जरी स्वतःचं तेव्हाचं वर्णन अशक्त केलं असलं तरी राजाभाऊ मला असं वाटतं, आणि मगाशी तुम्ही व्यक्त केलेलं आहे की काय त्यांच्याकडून घडावं, की के.जी. भालेराव हा अत्यंत बुद्धिमत्ता दृष्टी आणि गुणवत्ता दृष्टीनं सशक्त माणूस आहे. इज अ व्हेरी पॉवरफुल पर्सन. त्यामुळे तुमचं जे लिखाण आहे खास करून, आणि त्या लिखाणांमधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत की तुम्ही उल्लेख असा केला व्यंकटेश माडगुळकरांचा की शाळा बाहेर पण शाळा असते. असं तुम्ही शाळेमध्ये तर आहात गेले अनेक वर्ष, आणि आता तुमच्या नियत वयोमानानुसार तुम्ही जरी असे निवृत्त सरकारच्या दृष्टीने होत असला तरी बहुजन शिक्षण संघासाठी आणि या आपल्या सगळ्या संविधान परिवारासाठी तुम्ही कधी निवृत्त होऊ शकत नाही. आणि मला तरी स्वतःला असं वाटतं, कालही मी एक ठिकाणी असं बोललो की कधी कधी मिलिंदजी मला असं काही लोक जेव्हा रिटायर होतात तेव्हा त्यांच्याकडे जेव्हा मी गेलो तेव्हा मला कधी कधी असं मनामध्ये एक विचार निर्माण होतं की बाबा याला 58व्या वर्षी सरकारने रिटायर केलं आहे, 55 किंवा 52 किंवा 50व्या वर्षीच त्याला का नाही रिटायर केलं. आणि काही लोक असे आहेत, पण सरकार तर सरकार आहे, ते काय ऐकत नाही. जसं जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी त्यांच्या भाषणामध्ये असं नेहमी म्हणायचे की चिट्ठी के बाद जो पहुंचती है उसे तार कहते हैं, धक्का मारकर जो चलती है उसे कार कहते हैं, और जो धक्का मारकर भी नहीं चलती उसे सरकार कहते हैं. असं ते गमतीने म्हणायचे. त्यामुळे बाबा 58व्या वर्षाच्या आधीच काही लोकांना पाठवायला पाहिजे, पण सरकार तसं करत नाही. आणि माझ्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की के.जी. भालेराव सारखे सर असतील, आदरणीय हिरालाल पगडाल सारखे सर असतील, मिलिंद कसबेंसारखे सर असतील, की असे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सरकार 58व्या वर्षी का रिटायर करतंय, त्यांना 68 वर्ष 78 वर्ष असं सरकार का करत नाही. पण सरकार करत नाही. पण तरीसुद्धा इवन इफ यू आर रिटायर, मला स्वतःला तरी असं वाटतं की तुमच्या जीवनावरती एक दृष्टिक्षेप टाकल्यानंतर की दिस इज जस्ट अन इंटरव्हल. हा फक्त म्हणजे तुम्ही फक्त मध्यांतरापर्यंत आलेला सिनेमा आहे. फिल्मी स्टाईलमध्ये आपल्याला म्हणावं लागेल की अभी फिल्म बाकी है. आणि पुढं जसं एक काही वर्षांच्या पूर्वी सिनेमा आला होता, अशोक सराफ आणि मला वाटतं पद्मिनी कोल्हापुरे, मराठी सिनेमा आला होता, आणि त्याची अशी एक असं ते टॅगलाईन जशी असते, त्या सिनेमाची टॅगलाईन अशी होती की जो शेष आहे, जे शेष आहे ते विशेष आहे. आणि आदरणीय के.जी. सरांच्या बद्दल मला स्वतःला असं वाटतं की जे आत्तापर्यंत घडलं ते तर विशेष होतंच, पण जे शेष आहे ते विशेष असणार आहे. आणि तुम्ही ज्या अनेक गोष्टी सांगितल्या, खास करून त्याचा उल्लेख फार वेळा झालेला आहे की या शाळाबाहेर शाळेच्या बाबतीमध्ये, की तुम्ही असं म्हटलं की फक्त शाळेमध्ये नाही किंवा फक्त त्या मुलांच्या बरोबर नाही, त्याच्या पलीकडे जावं लागतं. आणि त्याच्या पलीकडे सुद्धा तुम्ही जाऊन, म्हणजे जरी तुम्ही पुस्तकाचा माणूस असला, आणि काही पुस्तकं तुमची ही जी सगळी प्रकाशित झालेली आहेत, अगदी त्या तुमच्या पहिल्या पुस्तकापासून तर सूर्या नावाची जी तुमची कादंबरी आहे,
त्या सूर्या कादंबरीपासून अनेक पुस्तकं आहे. पण शायर एक ठिकाणी असं म्हणतो की ते तुम्ही केलेले आयुष्यभर, कि धूप में निकलो किताबों को हटा कर देखो, जिंदगी क्या है किताबों को हटा कर देखो. असं तो शायर म्हणतो की बाबा पुस्तकाच्या पलीकडं सुद्धा पुस्तकाच्या पलीकडचं एक दुनिया असते आणि ती दुनिया तुमच्या पुस्तकामध्ये तर आलेली आहे, तुम्ही स्वतः त्याच्यामधून गेलेला आहात. आणि जे खास करून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं जी.व्ही. सरांनी तुम्हाला बघितलं की दररोज तोच ड्रेस घालून येतोय तो विद्यार्थी आणि त्याच्याकडे बहुतेक दुसरे कपडेच नाही आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा ही तुला चिठ्ठी लिहून दिली, ह्या ठिकाणी जा आणि तो आता 2 ड्रेस शिवून घे. हे जे त्यांनी तुमच्यासाठी केलं, दासाहेब असतील, बाबूजी असतील, जी.व्ही. सर असतील, तेच तुम्ही आता तुमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी केलेलं आहे. आणि तो जो स्पर्श आहे, खास करून जी अभ्यासिका ही जेव्हा मी बघतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की बाबा ॲक्टिव्हिस्ट किंवा आंबेडकराईट ॲक्टिव्हिस्ट किंवा टीचर किती ॲक्शन ओरिएंटेड असू शकतो, त्याचं उदाहरण म्हणजे ही अभ्यासिका आहे. त्यामुळं दादासाहेबांना म्हणजे काल आम्ही असं म्हणत होतो एक ठिकाणी, तुम्हाला ते माहिती आहे की जेव्हा सिद्धार्थ बोर्डिंग सुरू झाली 1948 साली, तेव्हा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं सुरुवातीच्या काळात बाबासाहेब 500 रुपये त्या सिद्धार्थ बोर्डिंगसाठी दरवर्षी अनुदान द्यायचे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं. त्याला मी भीमस्पर्श म्हणतो की बाबासाहेबांनी जणू काही दादासाहेबांच्या मार्फत त्या बहुजन शिक्षण संघाला स्पर्श केलेला आहे, त्या सिद्धार्थ बोर्डिंगला स्पर्श केलेला आहे आणि जसं काय त्यांनीच आपल्याला तुम्हाला सगळ्यांना स्पर्श केलेला आहे. ती कृती तुम्ही त्या मुलांच्या बाबतीमध्ये जी त्या अभ्यासिकेच्या मार्फत बाबतीमध्ये करता, ती मला असं वाटतं की फार अत्यंत मोलाची अशी एक खास गोष्ट. मी इतका धाकधूक होतो, म्हणजे आज पण मी होतो, परंतु हे सगळा हॉल भरून गेल्यावरती लक्षात येतं की त्यांचा लोकसंग्रह किती आहे, त्यांनी किती काय पेरून ठेवलेलं आहे, ते सगळं उगवलेलं आहे या ठिकाणी आज. आणि मला 11 एप्रिलला यावर्षी जेव्हा तुम्ही एक कार्यक्रम केला याच ठिकाणी, फार आगळा वेगळा कार्यक्रम केला, तो कार्यक्रम जेव्हा वी थॉट ऑफ दॅट फंक्शन, आणि जेव्हा KG म्हटले की असा कार्यक्रम करायचा ना, असा कार्यक्रम आपण करणारच, तेव्हा मला असं वाटतं की बाबा मला असं वाटत होतं की हे शक्य नाही, कार्यक्रम करू, पण कार्यक्रमाला अशा प्रकारचा रिस्पॉन्स, अशा प्रकारचा प्रतिसाद मिळेल असं मला बिलकुल वाटत नव्हतं. याचं कारण म्हणजे जे काय आपली पडझड झालेली आहे, आपल्या चळवळीची पडझड झालेली आहे, आपल्या संस्था संघटनांची पडझड झालेली आहे, या सगळ्या चक्रामध्ये मला असं वाटलं की त्यापर्यंत आपण जाऊ शकणार नाही. आणि जेव्हा आपण इथे 11 एप्रिल 2025ला जमलो तेव्हा आपल्या लक्षात आलं की नॉट ओन्ली लोकसंग्रह, KG भालेराव सरांचं ऑर्गनायझिंग कपॅसिटी कुठल्या दर्जाची आहे. त्यामुळे इज अ व्हेरी गुड ऑर्गनायझर. प्रत्येक तालुक्यामधून माणसं आणून दाखवली आणि उत्स्फूर्तपणे माणसं ती या ठिकाणी आली. आणि जसं त्यांनी असं म्हटलं की तुम्ही कादंबरी लिहा, तिथं तुम्ही लिहाल, पण माझं असं म्हणणं आहे की त्या 11 एप्रिलला आपण समता पर्व सुरू करतो क्रांतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं. तो 11 एप्रिलचा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी असाच करावा, संविधान सन्मान सोहळा, अशी मला तुम्हाला म्हणजे फार आवर्जून असं सांगणं आहे की आम्ही त्याच्यात सगळे असणार आहोत, परंतु तो एक दस्तूर व्हायला पाहिजे आणि तो तसा दस्तूर होईल. अनेक गोष्टींच्या बद्दल बोलत असताना खरं म्हटलंच तर एक सूर्या, बऱ्याच वक्त्यांच्या बोलण्यामध्ये त्या गोष्टी आल्या, पण सूर्या ही जी कादंबरी त्यांनी लिहिली, त्या सूर्या कादंबरीबद्दल बोलताना ते तुमच्याशी असं बोलत होते राजाभाऊंशी की मी असं बघितलं की बाबा तोच नायक, तशाच प्रकारची कहाणी, तशाच प्रकारचं सगळं काय घडतंय, तर त्याला जरा थोडंसं हटके असा आपण नायक रंगवला पाहिजे. आणि तो नायक त्यांनी रंगवला सूर्या कादंबरीमध्ये. पण तो पण नायक 70-80च्या दशकातला, 90च्या दशकातला आता कुठं आहे, असं जेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, तेव्हा जे आपलं एक काही गफलत झालेली किंवा गफलत होते किंवा जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याचे 2-3 कारणं. म्हणजे एक तर कारण असं आहे की एका कवीचे शब्द, आता ते मोठे साहित्यिक असल्यामुळं, तुम्ही शब्दप्रभू असल्यामुळं मला साहित्यिकांची आठवण येते आणि साहित्यिकांचे शब्द फार आठवतात. एका कवीने असं म्हटलं की मी शस्त्र ठेवले आणि तितक्यात वार झाला, हा जीवना तुझा रे खुनशी प्रहार झाला. पण मग पुढं त्याने अशी विदारक कहाणी सांगितली
की प्रस्थापितांविरोधी तो एक आग होता, मिळताच चार सावल्या तो थंडगार झाला. असं चार सावल्या कुणाला मिळाल्यात आणि कोण आग होता आणि कोण थंडगार झाला तुम्हाला माहिती आहे. पण तो आजचा विषय जरी नसला तरी ज्या एक दोन गोष्टी मला सांगायला पाहिजेत ती अशी गोष्ट आहे की आपण सगळ्यांनी अशी एक अभिलाषा व्यक्त केली, अपेक्षा व्यक्त केली की ह्या गोष्टी आपल्याला घडवायच्याच येणाऱ्या काळामध्ये. इथपर्यंत आपण प्रवास केला, पण याच्या पुढे आपण प्रवास कसा करणार. मला आंबेडकरी लोकांच्याबद्दल, खास करून आंबेडकरी नेत्यांच्याबद्दल असं म्हणतात की बाबा नेता या शब्दाची अशी एक व्याख्या केलेली आहे की नेणारा आणि तारणारा. कधी कधी गमतीने आम्हाला असं वाटतं की नेऊन तारण ठेवणारा असा आमचा नेता आहे का काय, असं आम्हाला वाटायला लागलेलं. आणि महत्वाची गोष्ट की इंग्रजीमध्ये असं म्हणतात, बहुतेक त्या रुझवेल्टचं वाक्य आहे की अ लीडर शुड बी अ डीलर इन होप. परंतु आम्हाला असं वाटतं की आवर लीडर्स आर जस्ट डीलर्स, दे आर जस्ट डीलिंग कंटिन्युअसली, दे हॅव बिकम होपलेस लीडर्स. आणि मी नेहमी असं सांगतो की जे आपले नेते आहेत, आपली ही जी परवड आहे त्याचं कारण काय आहे. मुख्य कारण त्याचं फर्स्ट आणि फॉरमोस्ट की जे नेते आहेत ते नादान आहेत. फार म्हणजे विथ रिस्पॉन्सिबिलिटी आय एम मेकिंग दिस स्टेटमेंट की जे नेते आहेत ते नाबाद, म्हणजे ते नादान आहेत. आणि ते नादान असल्यामुळं ते नाकाम आहेत. पण मग केली सर गंमत अशी आहे की नेते नादान असले तरी आणि नेते नाकाम असले तरी नेते नाबाद आहेत. तेच खेळतायत 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. आणि त्यामुळं आपण RSSचा उल्लेख करतो इथे सारखा, पण तसं ॲज अगेन्स्ट दॅट द कॉन्ट्रास्ट इज व्हेरी क्लिअर. तेच खेळतात. असं आपल्याला यश मिळू शकत नाही, कधीच मिळू शकत नाही. कारण की जे नादान नेते आहेत, जे नाकाम नेते, ते नाबाद राहून काय होणार आहे. त्यामुळं मला स्वतःला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्याला काहीतरी एक खास उल्लेख केला पाहिजे, म्हणजे काहीतरी खास बंदोबस्त केला पाहिजे. कसा केला पाहिजे आय विल स्पीक ऑन दॅट फॉर अ फ्यू मिनिट्स आणि नंतर मी कन्क्लूड करेन. की तुमच्या त्या कुसुमाग्रजांचा उल्लेख आला की तुम्ही त्यांना कालिदासमध्ये बघितलं एकदा की त्या मोठ्या प्रचंड गर्दीमध्ये कुसुमाग्रज आले आणि नेते वगैरे सगळे दुय्यम. आधी कुसुमाग्रज, सगळीकडं एकदम वेगळं वातावरण निर्माण झालं आणि तेव्हा तुम्हाला वाटलं अरे बाबा मी पण असं काहीतरी, म्हणजे साहित्यिकाचा किती मोठा आदर आणि सन्मान असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रावसाहेब कसबेंचा जो आपल्यावरती प्रभाव आहे, तुम्ही सांगितलं की कसं तुम्ही त्यांच्याबरोबर जायचा मिलिंदबरोबर आणि त्यांचा तुमच्यावरती प्रभाव पडलेला आहे. ज्या अनेक काही गोष्टी, म्हणजे खास करून जे वातावरण आहे, केजींनी जे म्हणजे त्यांचं D.Ed झालं होतं आणि त्यांनी ही वॉज अ GS माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यांनी त्या कॉलेजमध्ये मोठा गडबड करून टाकली. त्या कोथरूडच्या कॉलेजमध्ये कॉलेजच बंद पडलं. त्याच्यामुळं ते आणखीन दुसऱ्या ठिकाणी गेले आणि नगरवरून मग ते D.Ed झाले. त्यानंतर ते B.Ed झाले. MA करून त्यांची इच्छा होती की बाबा प्रोफेसर होईन मी कुठंतरी, आणि GV सरांनी त्यांना सांगितलं की बाबा तसं करून तुला काय हाशील होणार आहे, त्याच्यापेक्षा तू हीच काम करत राहा. आणि त्यांनी ते केलं. त्यामुळे ते तर त्यांनी केलेलं आहे. फक्त एक जो माहोल आहे, म्हणजे त्याच्यानंतर ते संघामध्ये आले, कसे आले आपण सांगितलेलं आहे. हिरामणजींनी, म्हणजे पगडाल सरांनी सांगितलं, दादासाहेब होते, बाबूजी होते, कसे ते आपल्या संस्थेमध्ये आले, म्हणजे बहुजन शिक्षण संघामध्ये. आणि मग त्या शाळेमध्ये ते किती वर्ष आजपर्यंत राहिलेले. आणि आता वेन ही रिटायर्स, हा जो आपला ग्रॅटिट्यूडचा एक सेरेमनी ऑफ ग्रॅटिट्यूड आपण ज्याला म्हणू, कृतज्ञता असा पूर्तीचा सोहळा आहे, तो हा होत असताना एक दोन गोष्टींचा मी उल्लेख करतो. की मगाशी मी बसलो आणि एक डॉक्टर आल्याबरोबर पहिला विषय त्यांनी जो काढला, डॉक्टर सुधीर तांबेंनी, हे आता निवडणुकीच्या माहोलमध्ये बाळासाहेब येऊन गेले, मलाही जावं लागतं काही ठिकाणी, आणि ते म्हटले की बाबा फार वातावरण फार 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 वाईट झालेलं आहे. आणि त्यांनी असं स्टेटमेंट केलं की सगळीकडे सगळं हे जातीपातीच्या गोष्टी इतक्या पसरलेल्या आहेत की काम करणं फार अवघड झालेलं आहे, असं ते आत्ता येऊन बोलले. नेहमी सांगत असतात ते. हे जे महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे, मी काही दिवसांच्या पूर्वी पुन्हा ती एक गझल, जी गझल नवाज भीमराव पांचाळेंनी गायलेली आहे, फार तुम्ही ऐकलेली असेल,
की गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय, महागाईने पिचलेल्यांना होळी काय दिवाळी काय, अशी ती गझल आहे. त्याच्यामध्ये एक असा शेर आहे, असे शब्द आहेत की रक्त लाल असते सर्वांचे, कशाच मग ही भेदभावना, सर्वांना मातीतच जाणे, कुणबी काय माळी काय, असं ते शब्द आहेत. असं सगळं असताना सुद्धा ही जी भेदभावना आहे ती भेदभावना फार अत्यंत गलत आहे. पण असं सगळं माहोल असताना अगदी घुलेवाडीत तसा माहोल असेल, तुम्ही जिथं आहात तिथे, किंवा संगमनेरमध्ये असेल, महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात असेल, संगमनेरमध्ये असेल, मला स्वतःला असं एक खास वाटतं की असं माहोल असला तरी आपण काय करायचं, आपण त्या माहोलबरोबर बदलत जायचं आहे का आपण त्या माहोलला बदलायचं आहे. एका म्हणजे फार गाजली, म्हणजे काही वर्षांच्या पूर्वी त्या खास करून सोशल मीडियावरती एक कविता फार गाजली मित्राबद्दलची, तुम्ही ऐकली असेल सगळ्यांनी, की दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, अशी ती कविता होती. या मीटरमध्ये आणखीन 2 कवी आहेत, त्यांनी वेगवेगळे शब्द दिलेत आणि ते मला नेहमी आठवतात. त्याचं पुढचं एक वेगळ्या कवीने असा ह्याच मीटरमध्ये एक शेर लिहिला, तो जरा रोमॅन्टिक आहे, की भास होतो तुझा सारखा सारखा, तू तळ्यासारखी मी मळ्यासारखा, असं एक त्यांनी काव्य केलं. पण शेवटचं एका कवीने त्याच्या ह्याच मीटरमध्ये असे शब्द लिहिले की सोबतीचे जरी सर्व झाले पशु, तू तरी वागना माणसासारखा. कारण की आपल्या अवतीभोवती किंवा सोबतीचे कोण काय झाले हे कशाला बघायचं, तू तरी वागना माणसासारखा, हे जे त्या काव्याचं शब्द आहेत त्याची मला फार प्रकर्षाने आठवण येते. आणि ती गोष्ट आदरणीय के.जी. भालेराव सरांनी फार आवर्जून केलेली आहे. 2 त्यांची पुस्तकं आता आमच्या समोर जी ठेवली, एक तर त्या म्हणजे खास करून अक्षरांचे भोई असं एक पुस्तक आहे, आणि एक स्मशानभूमी असं त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यावरती आज पण काय काय घडतं मगाशी सांगण्यात आलं. आमच्या अकोले शहरामध्ये सुद्धा तीच गोष्ट घडते आता 40, 50, 60 वर्षानंतर, ते आपण नंतर बोलूया. आणि दुसरं पुस्तक म्हणजे तमासगीर माणसं, आणि त्या तमासगीर माणसांच्या मध्ये जे अनेक काही एक यादी आहे, खास करून म्हणजे आय वॉज जस्ट ब्राउझिंग थ्रू 10 लोकांची, त्याच्यामध्ये मी तिथे थबकलो 3ऱ्या नंबरला की मॅनेजर सदाशिवराव. मॅनेजर सदाशिवराव म्हटल्याबरोबर आम्हाला थपकावंच लागलं, सगळ्यांना थपकावं लागतं आपल्याला. आणि हरेडली आय वेंट थ्रू की बाबा काय ते मॅनेजर सदाशिवराव, आणि ते सदाशिवराव रुपवते यांचं जे काही चित्रण आपण केलेलं की हाऊ ही वॉज द मॅनेजर ऑफ दॅट दादू इंदुरीकरांचे, दादोबा त्यांना म्हणायचे सगळे प्रेमाने, ते चित्रण तुम्ही याच्यामध्ये जे केलेले ते फार अफलातून केलेले. आय एम ग्रेटफुल टू यू फॉर दॅट ऑल्सो, सदाशिवरावांचं जे तुम्ही चित्रण केले. आणि मला दादू इंदुरीकर म्हटल्याबरोबर मग आमच्या वडिलांची आठवण आली. तुम्ही तो किस्सा याच्यामध्ये सांगितलेला इरसाल किस्सा आहे, इरसाल भाषा असायची, इरसाल किस्से असायचे, की आमचे वडील जेव्हा पहिल्यांदा मंत्री होते 70च्या दशकामध्ये, 73-74 साल असेल, आणि दादू इंदुरीकर नेहमीप्रमाणे त्यांना तिथं भेटायला गेले, आणि त्या मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये मोठी गर्दी जमलेली असायची, सिक्युरिटी हे ते काय तो प्रश्नच नसायचा, सगळं असा मोठा जणू काही मैफिल भरलेली असायची. अधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, कलावंत आहेत, आणि तिथे दादू इंदुरीकर आमच्या वडिलांच्या समोर बसले, चहापान वगैरे झाला, आणि आमच्या वडिलांनी त्यांची मस्करी करायची म्हणून असं म्हटलं की दादोबा किती मुलं, तर दादू इंदुरीकरांनी उत्तर दिले की बाबा इतकी मुलं आहेत. मग आमचे वडील म्हटले की बाबा खूप झाली की आता बंद करा की जरा फॅमिली प्लॅनिंग करा, असं आमचं वडील म्हटले. त्याच्या पुढच्या शब्दाला, त्याच्या पुढच्या क्षणाला दादू इंदुरीकर आमच्या वडिलांना म्हटले की साहेब, गरिबाच्या आयुष्यामध्ये मनोरंजनाचं हे एकच साधन आहे, त्याच्यावर पण सरकारने गदा का आणावी, असं आमच्या वडिलांना त्यांनी तो सांगितलेला मोठा गाजलेला किस्सा आहे. अर्जुन डांगळे आणि अनेक नामदेवराव ढसाळ वगैरे पण तो किस्सा सांगायचे की कसं घडलं ते त्यावेळेस तिथे हजर होते. त्यामुळे त्या दादू इंदुरीकरांचं आणि त्या सदाशिवराव रुपवतेंचं तुम्ही जे चित्रण केलेलं आहे त्याच्याबद्दल मी फार आभारी, आणि म्हणजे आय एम ग्रेटफुल टू यू. या शाळेच्यासाठी, या बहुजन शिक्षण संघासाठी, की बहुजन शिक्षण संघ काय आहे, टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, वेळ झालेला आहे. फर्स्ट आणि फॉरमोस्ट की दादासाहेबांचं आम्ही प्रवरेचा दाता छापलं, त्यांचं अपूर्ण आत्मचरित्र. मग आपण नगरच्या शाळेला, ज्युनियर कॉलेजला त्यांचं नाव दिलेलं आहे.
मग आपण भंडारदऱ्याला त्यांचा एक अर्धपुतळा आहे किंवा तिथं त्यांचं एक स्मारक तयार केलेलं आहे. अशा गोष्टी करतोय आपण सारख्या. मध्ये पण आपण काही गोष्टी केल्या शताब्दीच्या निमित्तानं. पण सगळी जाणकार माणसं असं म्हणतात, अगदी रावसाहेब पण नेहमी सांगतात पुन्हा पुन्हा, की दादासाहेबांचं सगळ्यात मोठं स्मारक जर कोणतं आहे तर ते बहुजन शिक्षण संघ आहे. आणि असं हे दादासाहेबांचं इट इज अ लिव्हिंग मेमोरियल ऑफ दादासाहेब. दादासाहेबांचं जिवंत स्मारक ते असल्यामुळं त्याच्यासाठी म्हणून तुम्ही जे काय केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचा म्हणजे फार ॲज अ नॉट ओनली ॲज अ मॅनेजिंग ट्रस्टी टुडे, आज आय एम मॅनेजिंग ट्रस्टी, उद्या कोणी दुसरा असणार आहे, संघ आहे तो. त्यामुळं तुमच्या प्रती या संघाच्या वतीनं, या आमच्या शाळेच्या वतीनं, या आमच्या सिद्धार्थच्या वतीनं मी पुन्हा एकदा तुम्हाला आदरपूर्वक जयभीम करतो. आणि थांबताना म्हणजे तुमच्या ज्या सुविद्य पत्नी आहेत त्यांचा फार मोठा त्याच्यामध्ये हात आहे. मध्ये तुमचे म्हणजे तो नातू आजारी असायचा, तुम्ही फार चलबिचल असायचे. आणि मी अलीकडच्या काळामध्ये आणि माझ्या म्हणजे पत्नी आम्ही तो अनुभव फार असा घेतला की बाबा एकतर म्हणजे तुम्ही यू आर सफिशियंटली सिनियर, तुम्ही शिक्षक होता, नंतर मग आता तुम्ही म्हणजे वडील झालेला आहात, वडिलांनंतर तुम्ही सासरे झालेला आहात, तुम्ही आजोबासुद्धा झालेला आहात. द ग्रेटेस्ट प्रमोशन, फार मोठं, ती फार वेगळी भावना असते विच वी आर एक्सपिरियन्सिंग. त्यामुळं जी तुम्हाला साथ त्यांनी दिलेली आहे, घरच्या लोकांनी दिलेली आहे, आणि म्हणून तुम्ही असं हे जरा कधी कधी फार म्हणजे आयुष्य आपलं बेदरकार होऊन जातं थोडंसं. इट बिकम्स व्हेरी इरिस्पॉन्सिबल ऑफन टाइम्स. तरीसुद्धा तुम्ही जी साथ त्यांना दिलेली आहे त्याबद्दल मी फार म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या प्रती माझ्या आदराची आणि आभाराची भावना व्यक्त करतो की तुम्ही दादासाहेबांचे सहकारी राहिलेले आहात, तुम्ही बाबूजींच्या आणि जी व्ही सरांचे सहकारी राहिलेले आहात. आणि त्यामुळं युअर गायडन्स आणि युअर इन्स्पिरेशन इन अवर एव्हरी वर्क हे आम्हाला याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही वी आर एक्सपेक्टिंग दॅट फ्रॉम यू, जशी नेहमी आम्ही केलेली आहे. थांबत असताना की न्यूयॉर्कचा उल्लेख झाला आणि न्यूयॉर्कमध्ये जे घडलं ते तुम्ही उल्लेख केला. त्याच्यानंतर लगेच त्या JNUमध्ये पण घडलं, आपल्या देशामध्ये दिल्लीमध्ये घडलं. जे न्यूयॉर्कमध्ये घडलेलं आहे, जे JNUमध्ये घडलेलं आहे ते मुंबई, महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा घडणारच आहे. फक्त वेळेचा प्रश्न आहे. कारण की कसं आहे, किती वेळ ते चालेल हे आपण सांगू नाही शकत. पण एका फार जुनं असं काव्य आहे की रात जितनी भी संगीन होगी सुबह उतनी ही रंगीन होगी. जितकी रात्र लांब असेल किंवा संगीन असेल, सकाळ त्याच्यापेक्षा मोठी सुंदर असणार आहे. आणि ज्या भारतीय संविधानाच्या अवतीभोवती जो बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला दिलेला आहे की जेव्हा त्या घटना समितीमध्ये त्यांनी त्या म्हणजे अगदी पहिल्या भाषणामध्ये तर ते असं म्हटले की बाबा वी आर ए ग्रुप ऑफ वॉरिंग कॅम्प्स, म्हणजे आपण एकमेकांच्या विरोधात लढणारे असे मोठ्या छावण्या आहोत युद्धाच्या. आणि ते असं म्हटले की मी त्या छावणीचा एक प्रमुख आहे, मी कबूल पण करतो. पण ते असं म्हटले की या सगळ्या छावण्या गळून पडतील आणि भारत एक देश होणार आहे. आणि दुसरं त्यांनी त्याच भाषणामध्ये 17 डिसेंबर 1946ला असं म्हटलं की बाबा इट इज इझी टू गिव्ह पॉवर. एडमंड बर्कचे शब्द आठवले त्यांना. आणि ते त्या घटना समितीमध्ये सांगितलं, इट इज इझी टू गिव्ह पॉवर बट डिफिकल्ट टू गिव्ह विजडम. सत्ता देणं सोपं आहे, शहाणपण देणं ही मोठी कठीण गोष्ट आहे. आणि आज 75 वर्षानंतर सुद्धा आपल्याला हे लक्षात येतं की आपण बटन तर दाबतो, सत्तेवरती सत्ताधारी येतात, परंतु त्यांच्याकडे सत्ता असते परंतु शहाणपण नसतं. बाबासाहेबांच्या लेकरांकडे शहाणपण आहे पण सत्ता नाही आहे. त्यामुळे या सत्तेचा आणि या शहाणपणाचा मंगल परिणय कसा होणार याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आज नाही तर उद्या. आणि त्याच्यामध्ये जसा हा विचारी असा हा लेखक आहे, हा विचारी साहित्यिक आहे, असे KG भाजीराव कॅन कॉन्ट्रीब्यूट अ लॉट असं मला स्वतःला फार प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळं सुबह रंगीन होगी हे स्पष्ट आहे. अशी ती जी रंगीन सुबह आहे की बाबासाहेबांनी घटना समितीच्या दुसऱ्या भाषणामध्ये खास करून म्हणजे जेव्हा 4 नोव्हेंबरला त्यांनी घटना समितीमध्ये ड्राफ्ट पेश केला तेव्हा त्यांनी लोकशाहीबद्दल असं विधान केलं की डेमोक्रेसी इन इंडिया इज ओनली अ टॉप ड्रेसिंग. वरवरचा मुलाम आहे फक्त, ऑन अ सॉइल विच इज इसेन्शियली अनडेमोक्रॅटिक.
की जी लोकशाही नाही आहे किंवा लोकशाहीची भूमी नाही, लोकशाहीला सकस नाही, अशा भूमीवरती फक्त लोकशाहीचा आपण संविधानाच्या मार्फत मुलामा देत चाललेलो आहे. त्या संविधानाला जर आपल्याला परिपूर्ण करायचं असेल तर बाबासाहेब म्हटले की अरे बाबांनो, ही तर फक्त राजकीय लोकशाही दिली, वन मॅन वन वोट, तिला तुम्ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परिवर्तन करा. पण ते वन मॅन वन वोट सुद्धा खतऱ्यामध्ये आलेलं आहे काल परवापासून, आपण बघतोय सगळीकडे. त्यामुळे ही लोकशाही जर टिकवायची असेल, हे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान टिकवायचं असेल, आणि मला असं वाटतं की द पीपल हु आर इन पॉवर, दिल्लीपासून ते इथपर्यंत सगळीकडं, दे आर ऑल अँटी आंबेडकर पीपल. ते दाखवतात की आम्ही बाबासाहेबांची माणसं आहोत, पण तसं काहीच नाही आहे. दे आर अँटी आंबेडकर पीपल. दे आर नॉट ओनली अँटी आंबेडकर, दे आर अँटी कॉन्स्टिट्यूशन, आणि दे आर नॉट ओनली अँटी कॉन्स्टिट्यूशन, दे आर अँटी नॅशनल. यांच्याबरोबर आपला सामना आहे, आणि तो सामना करण्यामध्ये बाबासाहेबांचे लोक, बाबासाहेबांचे असे विचारी कार्यकर्ते आणि लेखक हे पुढं राहणार नाही तर मग कोण पुढं राहणार. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या प्रती जी एक माझी आदराची आणि आभाराची भावना व्यक्त करीत असताना, की मगाशी वामनदादांचा उल्लेख झाला, त्या वामनदादांनी असं म्हटलेलं आहे की बाबा त्यांचं एक गाणं आहे, ते खास त्यांच्या शैलीमध्ये पेश करायचे, मी वादळ वारा. आणि या खेजी बाजीरावांचं आयुष्य बघितल्यावरती किंवा त्यांना ऐकल्यावरती प्रदीर्घपणे मला असं दिसतं की बाबा यू आर जस्ट लाईक दॅट वादळ वारा. आणि त्या वादळ वाऱ्यामध्ये वामनदादा असं म्हणतात की मी वामनवाणी गातो, मी वामनवाणी जातो, जातो तेथे पेरीत जातो चिल्या पिल्यांचा चारा, मी वादळ वारा. असं चिल्या पिल्यांचा चारा पेरणारे तुम्ही आहात. तुमची जी अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेच्याबद्दल पण आमच्या मनामध्ये फार मोठं एक आदराची भावना आहे. आणि आम्ही पूर्वी पण बोललेलं आहे की ऑन बिहाफ ऑफ द बहुजन शिक्षण संघ, जरी आपण फार आपली ताकद नसली आर्थिक, तरी त्या अभ्यासिकाला वी विल कॉन्ट्रीब्यूट अ सबस्टॅन्शियल सम ऑफ मनी. हे तुम्हाला मी आज तुमच्या समोर इथे जाहीर करतो. ते कसं करायचं आपण ठरवा, आणि ती गोष्ट आपण करू, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि असं वातावरण कधी कधी असं वाटतं की वक्ते फार डिस्करेज करतात की काय, वक्ते फार पेसिमिस्टिक बोलतात की काय, वक्ते फार निराशाजनक लाईनवरती बोलतात की काय. तर तसं काय बिलकुल नाही आहे. वी आर ऑल ऑप्टिमिस्टिक पीपल. आपण सगळे बाबासाहेबांचे, फुलेंचे, शाहूंचे सगळे आपण अनुयायी असल्यामुळं वी आर व्हेरी ऑप्टिमिस्टिक पीपल. त्यामुळे येणारा काळ आपलाच आहे, विजय आपलाच होणार आहे. फक्त तो कधी होईल हे आम्ही सांगू शकत नाही. पण एका शायरने म्हटल्याप्रमाणे की एक किरण रोशनी की अंधेरे पे भारी होगी. तुमच्या वतीने मी सांगतो, आदरणीय के.जी. भालेराव सरांच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं, की या देशामध्ये बाबासाहेबांच्या लोकांच्या वतीने आम्ही असं म्हणतो की एक किरण रोशनी की अंधेरे पे भारी होगी, रात तुम्हारी है मगर सुबह हमारी होगी. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर.